तर मंडळी आता आम्ही चाललोय विसर्जन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी, कारण आज आहे श्री गणेश विसर्जन। तर ह्या निमित्ताने आपण आता भेटतोय आणि काल आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, गौरी मातेचं दर्शन घेतलं। तर आज आपण गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी जात आहोत, त्यामुळे थोडीशी घाई चाललेली आहे, आमची निघण्याची तयारी झालेली आहे, परंतु ह्या व्हिडिओची सुरुवात करायची राहिलेली, त्यामुळे मी परत तुमच्या सोबत आलोय। तर मंडळी आज घरगुती बाप्पांचं विसर्जन होणार आहे, त्यांना निरोप आपण देतोय वाजत गाजत। आज आपण त्यांना निरोप देणार आहोत। या विसर्जन सोहळ्याचा भाग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि नक्कीच आवडलास तर लाईक आणि शेअर करा। तर चला, आज जावकर कुटुंबाच्या घरच्या गणपती बाप्पांचं सुद्धा विसर्जन होणार आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर मी जिथून स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनल स्टोरी ऑन रोड मध्ये। तर चला मित्रांनो, जाऊयात आपण। हे आता आपण दर्शन घेतोय आमच्या मामाच्या घरच्या गणरायाचं। आज त्यांचं सुद्धा विसर्जन होतंय आणि ह्या सोहळ्यात आपण सुद्धा सहभागी झालोय। तिकडे मागे तर मंडळी, बाप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर आज आपण बाप्पांना निरोप देणार आहोत। पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पांचे आज विसर्जन होणार आहे। मोठ्या थाटामाटात ढोल तासाच्या गजरात बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे। मंडळी, आता आम्ही आलोय नायगावच्या जावकर कुटुंबाच्या घरच्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आणि अतिशय छान पद्धतीने ही मिरवणूक गणरायाची निघालेली आहे।
मित्रांनो, 14 विद्या आणि 64 कलांचा दैवत असणाऱ्या गणपती बाप्पांची आपण सर्वच जण पूजा करतो. गणेश उत्सवाच्या काळात 10 दिवस गणपती बाप्पा भाविकांच्या घरी विराजमान होतो. ज्या प्रकारे बाप्पांचं आगमन वाजत गाजत होते, त्याचप्रमाणे विसर्जन वाजत गाजत आणि जोशात होते. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे कारक. जय त्या सुरवंडायेती चंद्रमाई दिसली शोभा, कुंडलिकाच्या भेटी साधू येती. चंद्रभागे माझे स्नानले करते, दर्शन घेणा मात्र तयोचे दूध संसार दुःखदासे. महामंत्राचे बीज आरती एकनाथ, महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी खोल. जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ, एकनाथाला पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अंत. मनु वेदाला माझा आरती ज्ञानराजा, कर्णकाठे कांडकरी आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत, मनु वेदाला माझा आरती कर ठेवली वाट मी पाहे. गणरायाची 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर भरलेल्या डोळ्यांनी श्री गणरायाला निरोप दिला जातो. त्यांचं विसर्जन केलं जाते. तर मंडळी, हे विसर्जन म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन नक्की का केलं जाते, याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेऊया. तर गणपती बाप्पाच्या विसर्जन करण्यामागे एक कथा अशी सांगितली जाते की पौराणिक कथेनुसार महर्षी वेद व्यास यांनी महाभारत ग्रंथाच्या रचनेसाठी ते लिहून ठेवण्यासाठी भगवान गणेशाला प्रार्थना केली होती. आणि भगवान गणेशाने लिहायला सुरुवात केली तर लेखणी थांबणार नाही असे देखील सांगितले होते. महर्षी व्यासांच्या सांगण्यावरून गणपतीने 10 दिवस रात्रंदिवस हे काम केले. ही कथा सांगून झाल्यावर जेव्हा महर्षी व्यास यांनी डोळे उघडले, तेव्हा गणपतीच्या शरीराचं तापमान खूप वाढलेलं होते. त्यानंतर गणपतीचे तापमान कमी करण्यासाठी महर्षी व्यास यांनी लगेच गणपती बाप्पाला सरोवरात जाऊन शीतल केली. तेव्हापासून गणपती बाप्पाच्या विसर्जनाची प्रथा सुरू झाली. तर फायनली मित्रांनो, आपल्या गणरायाचं विसर्जन झालेलं आहे आणि खूप छान वाटलं त्या विसर्जन सोहळ्यात सहभागी होऊन. आणि आता जस्ट घरी पोचलोय. आता रिक्षा लावलेली आहे आणि शेवट करायचा राहिलेला आजच्या व्हिडिओचा. तर आता वाजलेले रात्रीचे 11:30 आणि खूप सुंदर वाटलं, खूप छान वाटलं. प्रत्येक वर्षी एकच वाईट वाटतं, जेव्हा गणपती बाप्पांना निरोप आपण देतो तेव्हा तो क्षण खूप हळवा, म्हणजे मनाला खूप वाईट वाटतं. जसा जसा ती खाडी जवळ येत होती, तो समुद्र जवळ येत होता, तेव्हा खूप वाईट वाटत होतं. परंतु मस्त असं विसर्जन झालेलं आहे. तर मंडळी, अजूनही आपली ही सिरीज संपलेली नाही. अजूनही आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जर कोणी अद्याप केलं नसेल तर. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि काही कारणास्तव हा भाग तुम्हाला जर आवडलेला असेल तर लाईक आणि शेअर करा. तर भेटूया मित्रांनो नवीन भागात नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मी जितू आपल्या सर्वांची रजा घेतो. बाय.